गाडीचं सरकार येईल, शेतीला ज्या ज्या वस्तू लागतात त्याचा टॅक्स शून्यावर आणण्याचा शब्द मी तुम्हाला देतो। कारण का शेतकरी या देशाचा कणा आहे, स्वाभिमान आहे। आता टॅक्स एकीकडे वाढवला, तुम्ही फक्त हिशोब करून बघा, महागाई झाली आहे का या राज्यात आणि देशात? हो झालंय महागाई। महिलांचं काय म्हणणं आहे ऐकू दे मला। शेतकऱ्यांवर काय झालंय? मावशी काहीतरी म्हणतायत मागून। काय म्हणतायत ताई? त्या काय म्हणतात? शेतकरी दारूबंदी करा आणि शेतकरी खड्ड्यात जातोय। तुम्ही कसलं पीक घेता ताई? कपाशी आणि सोयाबीन। भाव मिळाला का? भाव नाही मिळाला। बघितलं आमची माऊली काय म्हणते? तुम्हाला योजनेचा लाभ नाही मिळत का कुठल्या? काय म्हणताय? जोरात ताई, आमची माऊली जोरात बोलते तिकडून। हा काय बोलतायत ताई? ऐका जरा, ऐकू दे, बोलू दे हॅलो, मावशी काय म्हणते बघूया। माझं म्हणणं काय ताई, शेतकरी खड्ड्यात जातोय ऐकलं का? आणि 1 नंबर 2 वाला वरे जातोय, तर शेतकऱ्यानं काय करावं? दारूबंदी करा, बस बायाच्या काय रे हालायची, ऐका का? बायाच्या काय रे हालायची, आणि दारूबंदी करा, शेतकऱ्याला मदत करा। हे टॅक्स जर आहे ना तर हे शेतकऱ्यावरच काढता येते। मला सांगा तुम्ही कसलं पीक घेता? कपाशी आणि सोयाबीन। कपाशी आणि सोयाबीन। आता किती भाव मिळतो? आता यंदा 6,000च बिलला, त्याचा सुन्ना बोबडा आहे। काय म्हणताय मला समजा? शेतकरी सारा शून्यात जातोय मतलब। एक मिनिट तुम्ही काय बोलता? हा काय 6,000 रुपये भाव मिळाला हा आणि त्याच्यात काही परवडत नाही नाही शून्य म्हणजे काय? जेवढं उत्पन्न जेवढा लावला तो तेवढा निघाला अच्छा, म्हणजे तोट्यात जातोय शेतकरी, काहीच फायदा नाही शेतकऱ्याचा। मटेरियल महाग, बी महाग, औषध महाग, आणि शेतकऱ्याला काहीच नाही, त्याला रोज भाजी काम करा तरी पोट